पेपरफुटी घोटाळा, तरुणांचा आक्रोश आणि सरकारच्या हुकुमशाही कारभाराविरोधात दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर जनसागराचा महापूर लोटला होता. हातात राष्ट्रध्वज घेतलेल्या हजारो तरुणांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीने संपूर्ण शिवाजी पार्क परिसर तिरंगा रॅलीने अक्षरशः तुडुंब भरला होता. पाऊस असतानाही तरुणाईचा जनसागर शिवाजी पार्कवर लोटला होता. जिकडे नजर जाईल तिकडे तरुणाई ही दिसत होती. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दात हल्लाबोल केला. पेपरफुटीच्या भीषण दणक्यामुळे देशात तब्बल 21 निष्पाप विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचा अंत केलाय, असा धक्कादायक आकडा मांडत राज ठाकरे यांनी आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या सर्व 21 विद्यार्थ्यांची नावे भर सभेत वाचून दाखवली. तसेच या मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही काळ मौन बाळगण्यात आले. तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं. परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की हा नीटच्या परीक्षा पेपरफुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी आता त्यांची फक्त कुठे नावं वाचून दाखवणार आहे. प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगडे गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणू मीना राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतीन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तामिळनाडू, शेख सना तेलंगणा, बेंटी यनांथाम तामिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपरफुटीनंतर आत्महत्या केल्या. माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की आंदोलनाला यश आलंय, आपल्याला आपला उत्साह आपण सगळेजण इथे साजरा करूच, पण या आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मिनिट आपण मौन धारण करू आणि शांत उभे राहू. राज ठाकरेंच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली. राज ठाकरेंनी भाषणाच्या शेवटी मुंबई पोलिसांचे खास कौतुक देखील केले.